निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. हा बोला ताई. हा, आता वेळ आहे का तुम्हाला? मला अनुभव सांगायचा होता. हो सांगा ना ताई. हा ताई, मी मान तालुक्यातनं बोलते, सातारा जिल्ह्यातून. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता का ताई? हो सांगते ना. हा सांगा ताई. माझं नाव आहे शालन बाळू रणसिंग. अच्छा अच्छा, हा काय अनुभव आला हा, ताई? काय बघा, माझ्या मुलाच्या लग्नाला जरा वेळ लागला होता. हा हा हा. मग आम्ही प्रदीपदादांच्या मठात गेलो होतो. अरे वा. हा, आणि दादांनी मला सेवा दिली होती ताई. दादांनी काय? सेवा सांगितली होती. हा हा हा. दादाने मुलाला सांगितली होती, पण त्याने केलीच नाही सेवा. मग अच्छा. मी यशवंत दादांना मेसेज करून सेवा मागितली. हा त्यांनी मला दिली सेवा. हा हा हा. आ, त्यांनी सांगितलं 7 गुरुचरित्र पारायण आणि 51 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणा म्हणून. अच्छा अच्छा, हा हा. मग मी ती सेवा केली आणि दुसऱ्या तिसऱ्या ग्रंथ वाचतानाच लग्न जमलं मुलाचं माझ्या. अरे वा. हो, बघा आणि 5 ग्रंथ होईपर्यंत लग्न पण झालं त्याचं. बघा. हो. कमाल आणि कमाल. आणि मी तसं म्हटलंच होतं ग्रंथाला, संकल्प केलता की माझी सून घरी आल्यावर तिच्या हातनं 7व्या ग्रंथाचं समाप्ती करीन म्हणून. हा 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 हा. मग मी ती आल्यानंतर तिच्याच हातनं 7व्या ग्रंथाची समाप्ती केली. अरे वा. आणि तिला पण आवड स्वामींची बरं का, ती पण स्वामी सेवा करते. अरे वा 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 वा. किती भाग्यवान आहात तुम्ही. हो, आणि काय बर का, माझी एकदम परिस्थिती नाजूक आहे आपली अशीच. मी आपलं असं ह्याच्या मोबाईलवर बघून बघूनच स्वामी सेवा केली. हा आणि दादांच्या पण गेले मोबाईलवर बघूनच. हा. दादांच्या मठात 2 वेळा गेले मी, गेल्या वर्षी पण गेले होते. अरे वा. हो, आणि आता माझ्या मुलाला मुलगी सुद्धा झाली आहे एक. अरे बापरे. किती छान, किती भाग्यवान ताई तुम्ही. आणि मुलगी विजयादशमी दिवशी जन्मली. आणि अरे वा. कमाल हो, कमाल. किती आणि छान. आता 31 तारखेला तिचं बारसं आहे. आणि स्वामी मठात जायचं घेऊन दादांच्याकडं, पण जरा बाळ मोठं झाल्यावर जायचं असं माझं म्हणणं आहे. बरोबर बरोबर. हा, जायचं जरा जरा. बाळाला आता मोठं होऊ द्या, थंडीचे पण दिवस आहेत. हो हो हो, नाही होत आहे. का? हा. आणि बरेच दिवस झाले मला अनुभव सांगायचा होता, पण राहून गेला. आणि त्याबद्दल क्षमा असावी, आणि माझा अनुभव शेअर करा. हा नक्की नक्की ताई. हा, खूपच हा छान अनुभव आहे तुमचा. हो. हा, मी आणि शेअर करते. हा बोला बोला. आणि मी बघा का, माझ्या मुलाला एकतर वडील नव्हते, बघणार कोण नव्हते, म्हणून मी स्वामींनाच कोडं टाकलं होतं. हा. आणि ते स्वामींनी पूर्ण पण केलं माझं. म्हणजे काय काय? ते म्हणजे आमच्या मुलाला वडील नाहीत हो. हा 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 हा. मग माझं बघणार कोण नव्हतं ना. मग मी सर्व्हिस करते, मी हायस्कूल शाळेत शिपाईमध्ये कामाला जाते. अरे वा. हो, आणि दादांच्या मठात असंच गेलो, मुलाला म्हटलं मला काय नाही, दादांच्या मठातच ने. हा. मग त्यानं नेलं. आणि त्याचं पण आपलं थोडस, मुलगी पाहुण्यांचीच होती, त्यांचं अगोदरच जुळलं होतं, पण ती लोक द्यायला तयार नव्हती तिला. अच्छा. हा हा. म्हणून दादांच्याकडे गेल्यावर दादा म्हणले होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, ही सेवा करा. हा आणि हा. मग मुलाने केली नाही, पण मी केली. आणि अरे मला वा. चांगला अनुभव आला. एक दुसऱ्या तिसऱ्या पारायणाला माझं लग्न सुद्धा झालं त्याचं. बघा ना, किती छान ताई. हो, छान छान. स्वामी मला लय पावलेत. आणि मी स्वामी सोडून आता कुठे सुद्धा म्हणजे हे करत नाही, जात नाही कुठल्या नाही नाही, देवा. तिथे जाऊच नका. स्वामी तुमच्या हो सगळ्या इच्छा पूर्ण करतील. हो. आणि आता कसं होतं, या सर्व्हिसमुळे जरा मला जास्त सेवा करायला वेळ भेटत नाही ना. बरोबर बरोबर. हा हा हा. तरी पण आता मी दत्त जयंतीला ग्रंथ लावला होता, तो अरे वा. पूर्ण.
हो. आणि सुनेला करायला लावायचं सगळं. हा, आता ती डिलिव्हरीला गेलेली, आणली नाही ना. हा 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 हा. आणि ती मुलीचं नाव सुद्धा मी स्वामीनीच सांगितलंय, काय सुद्धा ठेवायचं नाही अरे म्हटलं, वा, स्वामी. किती मस्त. हो, स्वामीनीच नाव ठेवणार आहे तिचं. हा हा, छान नाव आहे एकदम. मी हो, शेअर मुलगी पण करते. छान झाली, असून पण स्वभावानं चांगली मिळाली. स्वामीने माझं सगळं व्यवस्थित केलंय. खरं खरं, हेच आपलं भाग्य म्हणायचं. हो हो हो. हं? मी शेअर हो करते हा ताई. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.